म्हातारा धावत धावत आला आणि मासाहेबांचे पाय पकडल्याने सांगता झाला मासा घात झाला. मासाहेबांनी विचारलं काय झालं काका? मासा माझी पोरगी रस्त्यानं जात होती मासा, माझी मुलगी रस्त्यानं जात होती मासा आणि माझ्या पोरीवरती रांजेगावच्या पाटलाची नजर पडली मासा आणि रांजेगावच्या पाटलानं भर चौकामध्ये माझ्या पोरीची आबरूची बेआबरू केली मासा. त्यावेळेस मासाची जाऊन म्हणाल्या रांजेगावच्या पाटलाला दरबारामध्ये हजर करा. रांजेगावचा पाटील दरबारामध्ये हजर झाला. राजाने विचारलं काका हाच का तो रांजेगावचा पाटील? म्हाताऱ्यानं मान डोलवली. राज हाच तो रांजेगावचा पाटील ज्याला भर चौकामध्ये माझ्या पोरीची आबरूची बेआबरू केली आणि कराले राजे. या रांजेगावच्या पाटलानं एका पोरीवरती बलात्कार केलाय. त्या ताईला न्याय भेटला पाहिजे. या रांजेगावचा पाटलाचा चौरंग करा. चौरंग करणं म्हणजे काय? रांजेगावच्या पाटलाचे दोघे हात तोडा, दोघी पाय गुडघ्यापासून खाली तोडा आणि राजांनी सांगितलं याचं तुटलेलं शरीर एका चौकामध्ये फेका. त्या ठिकाणी कोणी औषध उपचार करू नका. त्या ठिकाणी किडे पडू द्या, जंतू पडू द्या, दुर्गंधी येऊ द्या, रक्त निघू द्या. मावडांनी विचारलं राज यानं बलात्कार केलाय ना असली शिक्षा का देत आहेत? त्यावेळेस राजे म्हणाले ज्यावेळेस या रांजेगावचं पाटलाचं धड एका चौकामध्ये फेकलं असेल, तुटलेल्या हाताच्या जागी जंतू खेळत असतील, किडे पडत असतील, रक्त निघत असेल, पू निघत असेल, दुर्गंधी येत असेल, रस्त्यानं दोन लोक चालतील आणि एखाद्याचं लक्ष त्या रांजेगावच्या पाटलाच्या तुटलेल्या हात्या पायाकडे जाईल, त्या किड्यांकडे जाईल, जंतूकडे जाईल आणि तो मनुष्य बाजूच्या मनुष्याला विचारेल या रांजेगावच्या पाटलाची अशी हालत का झाली? त्यावेळेस तो बाजूचा सांगेल या माणसानं एका स्त्रीवरती बलात्कार केला होता. बलात्कार केल्यावर एवढी भयानक शिक्षा होत असेल तर कुणी आपल्या स्वराज्यामध्ये महिलांवरती अन्याय अत्याचार बलात्कार करणार नाही. त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एकही बलात्काराची केस आली नाही. हो राजे शोकांतिका वाटते. तुमचा एवढा एक नियम राजे, तुमचा एवढा एक नियम जर आमच्या भारत सरकारने राबवला असता तर या महाराष्ट्रामध्ये कोपर्डी सारखी, या देशामध्ये चेन्नई सारखी आणि 2 दिवसापूर्वी डोंगराळे सारखी घटना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालीच नसती दादा. माझ्या राजांनी या महाराष्ट्रामध्ये बाया नाचवल्या नाही भाऊ, माझ्या राजांनी या महाराष्ट्रामध्ये बाया वाचवल्या दादा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो दादा आणि त्या डीजे लावला जातो आणि डीजे मध्ये गाणं वाजवलं जातं. बाई वाड्यावरती या, राहतो भाड्याच्या घरात. दादा कोण आहे ती बाई? या बाईचा शोध मी लावला. दादा कोण आहे ती बाई? एक काळ्या देशामध्ये असा होता, रस्त्यानं चालणाऱ्या माणसाला पाण्याची सोय होत नव्हती. रस्त्याला चालणाऱ्या माणसाला कुठेतरी पाणी मिळत नव्हतं. त्यावेळेस रस्त्यानं चालणाऱ्या माणसाला प्रत्येक ठिकाणी पाण्याची सोय व्हावी म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये जागोजागी ज्यांनी विहिरी खोदल्या आणि माणसांना पाण्याची सोय केली ना, त्या आयल्या देवी होळकर एक बाई होत्या दादा. नेमकं आम्ही वाड्यावरती बोलवतोय कोणाला? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष या ठिकाणी चालू आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या मासाहेब जिजाऊ एक बाई होत्या दादा. नेमकं वाड्यावरती आम्ही बोलवतोय कोणाला? दादा एक काळ्या देशामध्ये असा होता, स्त्रिया चूल आणि मूल या पदापर्यंत मर्यादित होत्या. या समाजाचा विरोध केला, समाजाचं शेण सहन केलं, समाजाच्या शिव्या सहन केल्या. मुलींना शिकवण्यासाठी जायच्या तर कुठून तरी भिरभिरणारा दगड यायचा, धप डोक्यावरती आदळायचा, रक्ताची चिरकांडी यातनेचा कल्लोळ उडायचा. पण इथल्या महिलांना शिक्षण दिलं ना, त्या सावित्रीबाई फुले एक बाई होत्या ना भाऊ. नेमकं वाड्यावरती बोलवतोय कुणाला? दादा लहान असायचो, झोप लागायची नाही. रात्री झोपताना जी तुम्हा आम्हाला झोपताना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगायची ना, ती तुमची माझी आजी एक बाई आहे. नेमकं वाड्यावरती बोलवतोय तरी कुणाला? 9 महिने 9 दिवस ज्या माईनं आपल्याला तिच्या पोटामध्ये वागवलं, आपण माईच्या पोटामध्ये असताना आईच्या पोटाला लाथ मारली, पण मायेनं पोटावरती मायेनं हात फिरवला. तुम्हा आम्हाला जन्म देणारी तुमची माझी माय एक बाई आहे. नेमकं वाड्यावरती बोलवतोय तरी कोणाला? अरे रक्षाबंधनाला जी तुमच्या हाताला राखी बांधते ना, ती तुमची आणि माझी बहीण एक बाई आहे भो. नेमकं वाड्यावरती बोलवतोय तरी कोणाला?
देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपण 9 फेरे जिच्या सोबत घेतो ना आणि उभा संसार ज्या मुली सोबत करतो ना ती तुमची माझी बायको एक बाई आहे दादा. नेमकं वाड्यावरती बोलवतोय तरी कोणाला दादा? आता तरी या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये दर 3-4 दिवसाआड कुठेतरी बलात्काराच्या गोष्टी ऐकायला भेटतायत. कधी कधी प्रश्न पडतो आम्हाला, हाच तो जटायू पक्षाचा देश आहे का? एका पक्षाला कळत होतं की प्रभू रामचंद्रांची बायको सीतामाता हिला रावण पकडून घेऊन चालला, सीतामातेची आबरू वाचवली पाहिजे. तर जटायूला कळत होतं माणसांपेक्षा पक्षी या देशामध्ये श्रेष्ठ झाले, माणसं निर्दयी झाले. अरे एखादी मुलगी एखादी स्त्री 100 कुत्रे असू द्या, 100 कुत्र्यांमध्ये त्या स्त्रीला मुलीला सोडा, त्यांच्या आबरूलाही धक्का होणार नाही. पण 5 माणसाच्या झुंडमध्ये आज स्त्री सुरक्षित राहिली नाही दादा. आम्हाला प्रश्न पडतो, आज त्याच ज्ञानोबा तुकोबारायांचा देश आहे का ज्या महान संतांनी या महाराष्ट्रामध्ये चमत्कार दाखवला आणि त्याच संतांच्या राज्यामध्ये आपण जन्माला आलो आणि या राष्ट्राला आपण आता बलात्कार दाखवतोय? अरे थोडी तरी माणुसकी अंतःकरणामध्ये ठेवा. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय. अरे काय काळ होता, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मायेचा दर्जा देऊन राजांनी माघारी पाठवली. त्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे. 1662 साली एक 32 दाताचा बोकड शाहिस्ते खान ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये आला होता, राजांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटली आणि राजे त्या ठिकाणून निघून गेले. त्या ठिकाणी एक गोष्ट झाली, सगळी शांतता झाली आणि एका स्त्रीचा रडण्याचा आवाज सुरू झाला. शाहिस्ते खान धावत गेला. ती होती शाहिस्ते खानाची बहीण आणि त्याने विचारलं, बहिणा क्या हुआ? त्यावेळेस ती शाहिस्ते खानाची बहीण म्हणते, दादा इथं शिवाजी आला होता आणि माझी मुलगी तेव्हापासून सापडत नाही. मला वाटतं तिला शिवाजीच्या माणसांनी कैद केलं असेल. त्यावेळेस तो शाहिस्ते खान म्हणाला, बहीण घाबरू नको, जर तुझ्या पोरीला शिवाजीनं कैद केलं असेल ना तर तो छत्रपती शिवाजी महाराज तिची काळजी पोटच्या लेकीसारखी घेईल. हा त्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे दादा. प्रश्न पडतो कधी कधी, आम्ही त्याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय का? बघता बघता राजांनी 35 किल्ले स्वराज्यामध्ये घेतले आणि अली आदिलशाहची आई बडी बेगम साहेबा दरबारामध्ये विराजमान झाली होती. काही कळे ना काय करावं या शिवाजीचं. अली आदिलशाहची आई बडी बेगम साहेबा हिनं दरबार भरवला आणि दरबारामध्ये तुळुंब मातब्बार सरदार हजर झाले होते आणि तशी बडी बेगम साहेबा बोलते झाले, कौन कौन है वो तकदीर बुलंद करने वाला, कौन हमारे सामने कैद करके लाएगा सिवा को जिंदा या मुर्दा. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकता दरबारातील साऱ्या मातबर सरदारांच्या माना खाली झाल्या. हे पाहून बडी बेगम साहेबाला राग आला आणि ती रागाच्या भरामध्ये म्हणाली, एक ही सुर्म नहीं मेरे दरबार में जो सिवा को कैद करके ला सकता है. चुडिया पहन लो चुडिया, चुडिया पहन लो चुडिया एवढा शब्द एका सरदाराच्या कानावरती गेला. उभं राहण्याची इच्छा नव्हती पण त्याला अपमान वाटू लागला आणि त्यानं कोपऱ्यातून आवाज दिला, बडी बेगम साहेबा हम लाएंगे सिवा को आपके सामने जिंदा या मुर्दा कैद करके लाएंगे. कोण होता तो? धिप्पाड शरीराचा, रानड्या ताकदीचा दलीन गाझी अब्दुल खान. साधा सुद्धा नाही बरं तो, 63 बायकांचा धनी. आणि बडी बेगम साहेबा बोलते झाली, तू 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 जाएगा मेरे बच्चे. मानाचा पोशाख अब्दुल खानाला दिला, खिलती वस्त्र दिली आणि अब्दुल खान निघाला आणि तशी त्याची लाडकी बेगम समोर आली आणि बोलते झाली, हुजूर मत जाओ दगा होगा. आणि तो अब्दुल खान म्हणाला, जो अब्दुल खान पहाड़ ऐसे घुमाता है उस अब्दुल खान को डर बता रहे हैं. त्यानं आपल्या बायकोच्या कानफट्टीत एक मारली, त्याची बायको जमिनीवरती पडली, ती डायरेक्ट आसमानातच गेली. अशा एक एक करत त्याने आपल्या सगळ्या बायका मारल्या आणि खान निघाला आला कुठं? तुळजापुरापर्यंत. अरे ज्या तुळजा भवानीला नैवेद्य दाखवल्याशिवाय शिजत नाही आपल्या घरामध्ये पुरण आणि वरण, त्या तुळजा भवानीची मूर्ती हातोड्यानं फोडली. त्या तुळजा भवानी समोर एक गाय माता कापले आणि अब्दुल खान आला, पंढरपुरात गेला, वारकऱ्यांना ठार केलं, पंढरीचा पुंडलिक पाण्यात फेकला. राजांच्या कानामध्ये शब्द गरम तेल ओतल्यासारखे पडले, परंतु राजे शांततेने युद्ध करणार होते. राजांनी अब्दुल खानाला पत्र लिहिलं, खान साहेब आपण माझ्या वडिलांसमान, मी आपल्या भेटीला येण्यापेक्षा आपण माझ्या भेटीला प्रतापगडावरती यावं. आणि अब्दुल खानानं कृष्णाजी भास्करला विचारलं, कृष्णाजी क्या करते हो? कृष्णाजीनं मान डोलावली. अब्दुल खान म्हणाला, चलो प्रतापगड. आणि अब्दुल खान निघाला आला कुठं? रडकोंडीचा घाट, जिथं माणूस रडल्याशिवाय पुढे जात नाही. त्या अब्दुल खानाचं निम्म सैन्य त्या रडकोंडीच्या घाटामध्येच बसलं
आणि एके दिवशीचा प्रसंग होता. अफजल खानाचा शामेना सजला होता आणि एक पपईवाला आला. पपया घ्या पपया. अफजल खानानं त्या पपईवाल्याला बोलून घेतलं. त्या पपईवाल्यानं काय केलं, तंबाखू काढली, चुना लावला, तंबाखूचा बार भरला आणि अशी थाप मारली. ती तंबाखू जशी उडाली त्या पपईवाल्यानं अच्छे सगळं अफजल खानाच्या शद्रावरती. तो अफजल खान म्हणाला, हुरया पागल तो नाही येतो. त्या पपईवाल्यानं अफजल खानाच्या पोटाला वरती असा हात फिरवला. हुजूर माफ कीजिए गलती हो गई. तो पपईवाला तिथून निघून गेला. पण तो पपईवाला नव्हता, ते होते गुप्तहेर प्रमुख आमचे बहिर्जी नायक. ते बहिर्जी नाईक राजांना संदेश देतात, राज अफजल खानाला भेटून आलो पपईवाल्याचं सोंग घेऊन, आणि अफजल खानाच्या पोटाला मी हात लावला. त्यानं आपल्या अंगावरती चिलखत वगैरे काही घातलं नाही. राजांची कुठलीही गोष्ट पूर्ण प्लॅनिंग बद्ध असायची. आणि राजांनी भेटीचा दिवस ठरवला होता 10 नोव्हेंबर 1659 साली. राजांच्या जीवनातला प्रसंग बघा. राजांची पत्नी सईबाई इराणी साहेब या मृत्यूच्या दारामध्ये उभ्या आहेत. 2 महिन्याचं शंभू बाळ आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणाले नाही, आता नाही युद्ध करायचं, आता शांत बसून घेतो. राजांनी ठरवलं जगणं मरणं या रयतेसाठी, जे काही करू या स्वराज्यासाठी. आणि राजे अफजल खानाच्या भेटीसाठी जात आहेत. राजांनी मासाहेबांचं दर्शन घेतलं आणि मासाहेबांना सांगितलं, मासा आम्ही अफजल खानाच्या भेटीला चाललो, पण कदाचित आम्ही मेलो तर, आमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर, आणि तशा करायला मासाहेब जाऊ. राज तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं ना तर ही जिजाऊ समजून घेईल, ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होते. पण राज आई तुळजाभवानीचं उसनं परत करा, पांडुरंगाचं उसनं परत करा. राजांनी 10 अंगरक्षक आपल्या सोबत घेतले. राजे आले, पोहोचले प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि राजांनी प्रथमतः प्रतापगडावरती आपला पाय ठेवला. का दुनिया पे राज किया था उन्होंने, क्योंकि जिस्म उनका पोलाद का था. दुनिया पे राज किया था उन्होंने, क्योंकि जिस्म उनका पोलाद का था. कभी किसी के सामने सिर नहीं झुकाया, क्योंकि हिंदों की औलाद था. राजे प्रतापगडावरती आले, अफजल खानाच्या शामेनामध्ये गेले. 5.5 उंचीचे देखणे रुबाबदार छत्रपती शिवाजी महाराज एक एक पाऊल टाकत अफजल खानाच्या शामेनामध्ये आले. आणि अफजल खान कृष्णाजीला विचारतो, कृष्णाजी शिवाजी. कृष्णाजीनं मान डोलवली आणि अफजल खान म्हणाला, शिवाजी राजा अपनी सारी शिकिया भूलकर इस अफजल खान के गले लग जाओ. आणि अफजल खान राजांना पाहून नुसता हसू लागला. शिवाजी राजे आओ, दुनिया में हुकूमत चलती है अलाउद्दीन शाह की, कुतुब शाह की, निजाम शाह की, मामूली चू हो की नाही. आणि अफजल खान म्हणाला, डरपोक डरता किंवा येत ना. आणि शिवाजी महाराज म्हणाले, काही भ्यावे तर प्रभू रामचंद्रांना भ्यावे, आपणास कशा पायी भेऊ. आणि बघता बघता पहिली भेट झाली, दुसरी भेट झाली. अफजल खानानं दगा केला. राजांची मान आपल्या दावे बगलेमध्ये दाबली. राजांनी ओळखलं, दगा झाला. अफजल खानानं कट्ट्यावर काढली. राजांच्या पाठीत खुपसते, अंगावरचा अंगारा कट्टर फाडला. राजांचे डोळे लाल बुंद झाले, रक्त गरम झालं. काढली वागणके खुपसली खानाच्या पोटात. काच खानाच्या पोटातून रक्ताचा धबधबा होऊ लागला. खाना रुडी मारू लागला, दगा हुआ रे दगा, दुश्मन ने मेरा कत्ल किया. आणि खान पडला आणि भगवा फडकला. परंतु त्याच वेळेस कृष्णाजी भास्कर कुलकर्णी महाराजांवरती वार करता झाला. कृष्णाजीचा वार महाराजांनी अडवला आणि सांगते झाले, कृष्णाजी हे स्वराज्य मला राजा बनायचंय म्हणून निर्माण करत नाही. 18 पगड जातीचं पाला बलुतेदाराचं सगळ्यांचं स्वराज्य आहे. कृष्णाजी स्वराज्यामध्ये या. कृष्णाजी ऐकायला तयार नाही. कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला महाराजांनी उभा चिरडला. परंतु त्याच वेळेस महाराजांना मारण्यासाठी धावत होता सय्यद बंडा. सय्यद बंडा महाराजांना मारतो की काय. सय्यद बंडा ज्या वेगानं महाराजांना मारण्यासाठी धावत होता त्यापेक्षा जास्त वेगानं धावत आला माझा जीवा माला. आणि सय्यद बंडा महाराजांना मारणार तेवढ्यातच जीवा मालानं सय्यद बंडाला चिरडला. आणि त्या दिवसापासून इतिहास फुटफुटला. होते शिवाजी महाराज म्हणून वाचले छत्रपती शिवाजी महाराज. दादा इतिहासातला असा एक काळ होता जिथं लोक मरण्यासाठी स्पर्धा करत होती. आणि सगळ्यात जास्त वेगवेगळ्या लेखकांनी जर कुणाचं चरित्र वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं असेल तर